सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला कोणी कापत नाही, कारण ती जिवंत असेपर्यंतच फायदा देत असते. पण जेव्हा लोभ माणसाच्या डोळ्यांवर पडतो, तेव्हा तो स्वतःचं नुकसान करतोय हेही त्याला कळत नाही. आणि अशाच एका लोभाच्या खेळात आता सगळे अडकायला सुरुवात झाली आहे. नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या स्टोरी सिरीजमध्ये दिलकशी. ही आहे एक अशी कथा जिथे नात्यांपेक्षा पैसा मोठा ठरतो आणि विश्वासापेक्षा फसवणूक जास्त खोल जखम करते. आज आपण घेऊन आलो आहोत भाग 65, जिथे सुरू होतो एक नवीन डाव, एक नवीन कट कारस्थान. लक्ष्मीबाई त्यांच्या वही खाता घेऊन हिशोब करत बसल्या होत्या की गणपतराव धापा टाकत आले आणि त्यांना म्हणाले, मालकीनबाई, मला असं वाटतं की आता तुम्हाला लवकरच काहीतरी हालचाल करावी लागेल. तसं लक्ष्मीबाईंनी मान वरत करत त्यांच्याकडे पाहिलं आणि पुन्हा त्यांच्या वहीत बघून त्यांना म्हणाल्या, आता काय झालं गणपतराव, नुकतीच दिवाळी झाली, तसं सर्वांचे हिशोबही करून झाले आहेत. कर्मचाऱ्यांना बोनसचा वाटप पूर्ण झाला आणि आमच्या शेतात काम करणाऱ्यांनाही दिवाळीचा खाऊ पोहोचता केला. हा त्याचाच हिशोब मुंशीजी देऊन गेले, तो बघतो आहे. अहो मालकीनबाई, हा हिशोब तर होतच राहील, पण तिकडे दिल्लीत जे होतं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटते की तुम्ही आता इथलं आवरून लवकर दिल्लीला जायला हवं. आता मात्र त्यांनी वही बंद केली आणि डोळ्यावरचा चष्मा ठीक करत गणपतरावांकडे बघत म्हणाल्या, काय झालं ते व्यवस्थित सांगा, असं उडवाउडवीचं काही सांगू नका. अहो मालकीनबाई, मी असं ऐकलं आहे की आपल्या छोट्या मालकांनी भरपूर पैसा खर्च करून तो मुंबईतला रायचंदे ग्रुप परत उभा करत आहे आणि त्याची मालकीन त्या मुलीला बनवत आहेत. असं कसं करू शकता ते? शेवटी आपला पैसा त्या कंपनीसाठी काय म्हणून खर्च करायचा? आणि जर खर्च करायचाच होता तर ती कंपनी त्या मुलीच्या नावावर का करायची? लक्ष्मीबाई विचार करत म्हणाल्या, तेच तर म्हणतो आहे मी. या मुलीने फार वेडं करून ठेवलं आहे छोट्या मालकांना. त्यांना तिच्याशिवाय बहुतेक काहीच दिसत नाही. कमीत कमी आपला फायदा तर बघावा माणसाने. आता मात्र गणपतरावांच्या बोलण्यावर लक्ष्मीबाईंनी एक जळजळीत कटाक्ष त्यांच्याकडे टाकला. नाही नाही, आम्हाला ध्रुवशी काहीही करून बोलावे लागेल. आम्ही त्यांना असा पैसा त्या मुलीवर मुळीच खर्च करू देणार नाही. त्या उठून उभे राहत म्हणाल्या, पण तेवढ्यात त्यांना काहीतरी आठवलं. पण इथे सुद्धा हे सगळं असं सोडून कसं जाणार आम्ही? मागच्या वेळेला दिल्लीला गेलो होतो, त्या मॅनेजरने काय घोळ घातला हे तुम्ही सुद्धा बघितलं गणपतराव. आज महिना होण्यात आला असूनही तो मॅनेजर काही पोलिसांच्या हातात लागला नाही. पण लक्ष्मीबाई गणपतरावांना त्यांच्यावर शंका आहे हे समजू नये म्हणून सर्व पोलिसांवर सोडले असंच दाखवत होत्या, कारण त्यांना पटवर्धनाच्या मेसेजचीही वाट बघायची होती. पण आता रायचंदे ग्रुपबद्दल ऐकल्यावर त्यांच्यातल्या जुन्या लक्ष्मीबाई पुन्हा एकदा डोकं वर काढू लागल्या. अहो मालकीनबाई, हे महत्त्वाचं नाही, आपले छोटे मालक महत्त्वाचे आहे. हे तर तसेही पोलीस बघता आहेत ना त्यांच्या पद्धतीने. मग तुम्ही इथे नसल्या तरी थोडीच पोलिसांचा तपास थांबणार आहे. गणपतरावांचं म्हणणं जरी त्यांना पटत असलं तरी नुकतीच दिवाळी झाल्यामुळे समोर असलेला हिशोबही भरपूर दिसत होता. ठीक आहे, असं करतो आम्ही. 2 दिवसात आताचा दिवाळीचा हिशोब बघून घेतो. तुम्ही आमची जाण्याची तयारी करा. त्यांनी गणपतरावांना सांगितलं. तसं गणपतराव खुशीत वाड्यातून बाहेर पडले. काय मग, आज तुमचा चेहरा एवढा का चमकतो आहे? गणपतराव त्यांच्या घरात घुसताच त्यांच्या कानावर आवाज पडला. अरे परशा, तू तू केव्हा आलास? त्यांनी मागे वळून पाहिलं तर मागे त्यांचा मुलगा परेश उभा होता. काय फादर, काय म्हणते तुमची म्हातारी? त्याने थोडं तोंड तिरपं करत विचारलं. अरे हळू बोल, थोडं कोणी ऐकलं तर. गणपतरावांनी लगेच वळत दरवाजा बंद केला. तुला कितीदा सांगितलं आहे तिला मालकीनबाई म्हणायचं, म्हातारी नाही म्हणायचं.
आणि मी पण तुम्हाला किती वेळा म्हटलं आहे, ती मालकीण आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. तुम्ही तिचे दिवस रात्र तळवे चाटत राहतात, त्या बदल्यात तुम्हाला मिळतं तरी काय? कुत्र्याला फेकावे तसे काही तुकडे तुमच्यासमोर फेकले की तुम्ही चालले लगेच शेपूट हलवत. परेश तिरस्कारात म्हणाला, बरं ते जाऊ दे, तू सांग, तू मुंबईला गेला होतास ना, मग काय झालं तुझं कामात? गणपतरावांनी विषय बदलला. का का म्हणून तुम्ही विषय बदलता आहात? मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही मला त्या किल्लेदारांच्या कंपनीत लावून द्या, पण नाही. त्यावेळेस तर तुम्हाला त्या शालिनीला लावायचं होतं. स्वतःच्या पोटचा पोरगा मागच्या 3 वर्षापासून वेगवेगळ्या कंपनीत पाय घासतो आहे, ते तुम्हाला दिसत नाही. आज जर त्या बाईऐवजी मी तिथे असतो तर आतापर्यंत आपल्या घरात सोन्याच्या राशी लागल्या असत्या. परेशला त्यांचं असं विषय बदललेलं मुळीच आवडलं नाही. तो त्यांच्यावर चिडत म्हणाला, अरे तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते. मी तुला म्हटलं होतं की इथे नांदेडच्या कंपनीत काम कर, पण नाही. तुला तर दिल्लीला जायचं होतं. त्या दिल्लीवाल्याला येडं बनवणं एवढं सोपं नाही. गिधाड आहे तो, गिधाड. जसं गिधाडाला रक्ताचा वास लागतो तसं त्याला बेईमानीचा वास लागतो. आणि बेईमान लोकांना कधी त्याच्या बापाने सोडलं नाही तर तो काय सोडेल? मी तुला सांगतो, सोड त्या मोठ्या शहराचा नाद. काय ठेवलं आहे त्या शहरात? इथे नांदेडला आपल्या फॅक्टरीत ये आणि मग तुझ्या पायात कसे सोन्याचे पाट वाहतात ते बघ. आपली फॅक्टरी? आपली फॅक्टरी. गणपतरावांच्या या बोलण्यावर त्यांच्या मुलाने हातात धरलेल्या ग्लासाने पाण्याचा घोट घेतला आणि ओठ तिरपे करत त्यांना म्हणाला, काय ठेवलं आहे हो इथे तुमच्या नांदेडच्या फॅक्टरीमध्ये? आणि तसेही इकडच्या फॅक्टरीच्या आणि शेताच्या कारभार बघायला तुमचे लोक आहेतच की. जर तुम्ही मला दिल्लीला पाठवले असते तर आतापर्यंत काहीच करू शकला नसतास तू. तुला वाटतं तेवढं सोपं नाही ते. तो ध्रुव आहे, काही त्याच्या बापासारखा साधा सरळ नाही. या म्हातारीचेच गुण घेऊन पुढे गेला आहे तो. समोरचा माणूस काय बोलतो आणि काय वागतो हे तो त्याच्या चेहऱ्यावरून ओळखतो. आणि तुला असं वाटतं की तू त्याला फसवू शकशील? त्याला अडकवण्यासाठी आपल्या हातात त्याची काहीतरी कमजोर बाजू असायला हवी होती. मागच्या बऱ्याच वर्षापासून मी तीच बाजू बघतो आहे, पण ती मला अजून सापडली नाही. आणि तुला काय वाटतं की तू त्याला सहज हरवू शकशील? परेश बोलतच होता की गणपतरावाने त्याला मध्येच अडवत म्हटले. तसं त्याचा संताप अजून वाढला. बस, आयुष्यभर दुसऱ्याचंच कौतुक करत राहा तुम्ही. तुम्हाला कधी तुमच्या मुलाचे गुण दिसलेच नाही. तुम्हाला समोर समुद्र दिसत असूनही तुम्ही स्वतः नेहमी डबक्यातले बेडून बनून राहिलात आणि मलाही तेच करायला लावत आहात. पण मी तुमचं काही एक ऐकणार नाही. मी काहीही करून आता दिल्लीला जाणार. त्याने दिल्लीला जाणार म्हणताच गणपतरावांनी त्यांचा हात त्यांच्या कपाळाला मारला आणि दुसऱ्या हाताने धोत्राचा सोगा धरून ताळ पावलं टाकत त्याच्यापर्यंत येऊन त्याला म्हणाले, विनाशकाले विपरीत बुद्धी, असा वागू नकोस. दिल्लीला जाणं एवढं सोपं नाही. तुला हवं तर मी मालकीनबाईंशी बोलून त्यांच्या ओळखीतल्या कोणाच्या कंपनीत तुझं काम करून द्यायला सांगतो. त्यानंतर तू आणि तुझं काम. माझं तुझ्याशी काही घेणं देणं नसणार. तसंही तुला सांगून तू ऐकतो थोडीच. काय ऐकू मी? सांगा, काय ऐकू तुमचं? तुमचं ऐकूनच एवढे दिवस मी गप्प बसलो आहे. नाहीतर त्या म्हातारीचा गळा आवळून तिची सर्व प्रॉपर्टी आपल्या नावावर लिहून घेतली असती. काय कामाची हो तुमच्या एवढ्या वर्षाची चाकरी? मी तर म्हणतो त्या म्हातारीची सर्व पूर्ण प्रॉपर्टी तुमच्या नावावर लिहून घ्या. तसं पण तिचं आणि त्या नातूमध्ये असलेलं भांडण तर जग जाहीर आहे. ती म्हातारी उद्या गेली तरी कोणाला तुमच्यावर शंका येणार नाही. गणपतरावांनी आपल्या हरामी मुलाकडे बघत मनातच हात कपाळाला मारला. अरे काय बोलतं आहे ते तरी कळतं आहे का तुला? सोन्याचं अंड देणारी कोंबडी कोणी अशी धरून कापत्यात का? त्यांच्या त्या बोलण्यावर त्यांच्या मुलाचं तोंड वाकडं करत त्यांना म्हणाला, हेच हेच हीच तुमची गोष्ट आहे जी मला आजपर्यंत पटली नाही. अहो, का म्हणून तुम्ही तुमचे हात नेहमी मागे घेतात? तुम्हाला नसेल जमत तर मला सांगा, मी करतो काय करायचं आहे ते. तसंही त्या म्हातारीची अर्धी लाकडं स्मशानात गेलीच आहेत. मग आपल्याला पूर्ण टाकायला काय हरकत आहे?
आणि तुमच्यावर कोणी शंका घेईल असं अख्ख्या नांदेडात कोणी नाही. हो, आणि तो तुझा बाप बसलाय दिल्लीला, त्याचं काय करायचं? त्याला काय सांगायचं म्हातारी कशाने गेली म्हणून? आणि काय रे, हे जे तू काही ऐश करतो आहे ते कोणाच्या पैशावर? त्या म्हातारीच्याच ना. मढ्यावरचं सोनं किती बी गोड लागलं तरी माणसाने हे विसरू नये की ते मढ्यावरचंच आहे. गणपतरावांनी रागारागात त्यांच्या हातात धरलेल्या सोग्याला हिसका दिला आणि ते खुर्चीवर जाऊन बसले. बरं ठीक आहे, तुम्ही राग करू नका. तुम्ही म्हणाल तसंच करू आपण. पण मला फक्त नांदेडच्या कंपनीला जॉईन करायचं म्हणू नका. त्यापेक्षा दुसरीकडे शब्द लढवा की तुम्ही पण या म्हातारीकडून पैसे जमवू शकाल आणि तिकडे मी पण दुसऱ्याकडून. गणपतरावांनी त्यांच्या ऐशाआरामाबद्दल आणि पैशाची गोष्ट करताच तो थोडा नरम पडला आणि त्यांना नरमाईने बोलू लागला. पण त्याच्या शेवटच्या वाक्यावर गणपतराव मात्र विचारात पडले की खरंच जर असं झालं तर त्यांचे पाची बोटं तुपात आणि डोकं कढईत असेल. तेवढ्यात त्यांना आठवली ती बातमी जी नुकतीच त्यांनी लक्ष्मीबाईंना ऐकवली होती. हो रे लेकरा, तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे आणि अशीच नुकतीच एक बातमी माझ्या कानावर सुद्धा पडली आहे. 2 दिवसात मी मालकीनबाईंसोबत छोट्या मालकांना भेटायला दिल्लीत जाणार आहे आणि मालकीनबाई कितीही सांगितलं तरी छोटे मालक काही त्यांचं ऐकणार नाही. तर इथे आपला जुगाड होऊ शकतो. गणपतराव रायचंदे ग्रुपला आठवत म्हणाले. म्हणजे? परशाला ते जे काही बोलत होते ते काही समजत नव्हतं. अरे म्हणजे मुंबईची एक नवीन कंपनी छोटे मालक विकत घेतोय, तर त्या कंपनीचं एक ऑफिस ते दिल्लीला सुद्धा उघडतील. आता या गोष्टीला मालकीनबाईंनी किती पण विरोध घातला तरी छोटे मालक थोडीच ऐकतात. ते तर तेच करतात जे त्यांना करायचं असतं. मग मी मालकीनबाईंशी बोलून त्या नवीन कंपनीत तुझा जुगाड लावायला लावतो. कारण ती कंपनी सध्या छोट्या मालकांच्या घरात असलेली नवीन पोरगी सांभाळणार आहे. गणपतराव कनकला आठवत कानाची पडी हाताने चोळत परशाला म्हणाले. तसा परशाही त्यांच्या बोलण्यावर खुश झाला. तर हा होता आजचा दिलकशी भाग 65. या भागात आपण पाहिलं लक्ष्मीबाईंची वाढती अस्वस्थता, ध्रुवचं गुपित प्लॅनिंग आणि गणपतराव परेशचा धोकादायक विचार. आता पुढच्या भागात काय होणार? परेश खरंच दिल्लीत जाईल का? आणि हा नवीन गेम कोणाच्या हातात जाईल? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच भन्नाट स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.